विमा पॉलिसी गहाण ठेवून 0% व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवत एका विमा एजंटने ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अमित जोशी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देत लाखो रुपयांच्या विमा पॉलिसी जबरदस्तीने विकल्याचा आरोप केला. संबंधित एजंटने पॉलिसीच्या 10 पट कर्ज मिळण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कर्ज मिळाले नाही. जोशी यांनी विविध कंपन्यांकडून घेतलेल्या पॉलिसींपैकी बहुतांश कंपन्यांनी प्रीमियम परत केला असला तरी मॅक्स लाईफ इन्शुरन्सकडील सुमारे 65 लाख रुपये अद्याप परत मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्राहक न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माझं नाव अमित जोशी, मी पुण्याचा रहिवासी. मुंबईमधल्या एका काल विवेका इन्शुरन्स नावाच्या फर्मनी माझ्याकडून मी त्यांच्याकडून काही पॉलिसी काढून घेतल्या. त्या पॉलिसी होत्या मॅक्स लाईफच्या. हा मॅक्स लाईफचाच ऑथराइज एजंट यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला 0% 0% लोन आम्ही तुम्हाला या पॉलिसीवर देऊ. विषय हा की ते लोन कधी झालंच नाही, हा पहिला मूळ मुद्दा. पण जे एजंट आहेत, मी तुम्हाला जे सांगतोय की एजंट त्यांचे आहेत, हा शोध सगळा मी लावला. मला फोन येत होते ज्या एजंटचे, ते या स्टार विवेकाचेच एजंट निघाले. ते मॅक्स लाईफचे हायएस्ट सेलिंग तो हायएस्ट परफॉर्मर आहे. कुठला? मॅक्स लाईफचा परफॉर्मर स्टार विवेका त्याचा जो धंदा करतो, मला माहित होतं तेव्हा कसा करत होता. पण त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी लोकांना फसवलेलं आहे. कारण तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही जर जाताल तेव्हा तुम्हाला रिव्ह्यूज बघता येतील. आणि जो काय प्रॉब्लेम झाला तो स्टार विवेकाकडनं झाला. त्यांनी 0% लोन मला प्रॉमिस केलं, जे कधी आलं नाही. त्या पॉलिसी काढून घेतल्या. तर माझ्या पॉलिसी ज्या काढल्या गेल्या त्या माझ्या इन्कमच्या 5 पट आहेत. माझं इन्कम जर 1 रुपये असेल तर त्यांनी 5 रुपयाच्या पॉलिसी मला दिल्या. आता हे सगळं जो प्रकार आहे हा कंपनी इन्शुरन्स एजंट ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी कुठं ना कुठेतरी देर इज सम अंडरस्टँडिंग, काय म्हणायचं मला माहित नाही. पण हे दिल्याच कशा गेल्या हा माझा पहिला पॉईंट. माझं एवढंच, माझं अगदी फायनल म्हणणं कंपनीला एवढं आहे की जर तुमच्या त्या एजंटनी मान्य केलंय की मी माझ्याकडनं माझ्या स्टाफकडनं चूक झाली, हे मिससेलिंग केलं गेलं, हे मिससेलिंग करून मी हे सगळं जे कम्युनिकेशन आहे ते मॅक्स लाईफ कंपनीला केलेलं आहे. मॅक्स लाईफ कंपनीने एवढंच करावं की हे जर सगळं ज्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही प्लीज म्हणा माझे पैसे मला परत द्या. माझी एवढीच मागणी आहे. मला काय कुठे जाऊन कोणाला भांडत बसायचं नाही. जर तो एजंट डन द जॉब, ज्यांनी रॉंग प्रॅक्टिस केली आहे, तो जो तुमचाच धंदा करत होता आणि पैसे तुमच्याकडे आलेत म्हणून मला मॅक्स लाईफला सांगणे पैसे मी तुम्हाला दिलेत, बॉन्ड मला पोहोचलाय, पण म्हणतो मला हे नको, माझे पैसे त्यांचे कोण परत द्या. कारण त्या चुकीच्या पद्धतीने केला गेलेला बिझनेस आहे.